ट्रॉफी घेण्यासाठी बॉडी स्प्रे विथ ट्रॉफी तुम्हाला इथून देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. गोळीबारी टीम आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे. चला टीम गोळीबाडीला विनंती करूया की आपण फिल्डिंगची रचना करा. अर्जुन दादा गोळे आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षणाची रचना करा. अर्जुन दादा आपल्याकडे थोडासा वेळ आपल्याला वाचवावा लागेल कारण आजच्या दिवसामध्ये बऱ्याचशा मॅचेस आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतोय गोळीबाडी टीम थोडंसं सहकार्य करा. चला प्लीज लवकर क्षेत्ररक्षणाची रचना करा कारण दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात टीम दसवडीच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रथमतः सूरजला देणार आहोत. 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरजला या ठिकाणी दिला जाईल. पहिली मॅच आणि त्यानंतर मॅच क्रमांक 3चा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. सूरज यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. मी सन्माननीय अशोकदादा गोळे यांना विनंती करतो दादा आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार दिले जात आहेत. पंचांना विनंती करूया की आपण सामना सुरू करा. दोन्ही टीम थोडंसं सहकार्य करा मित्रांनो वेळ वाचवायचा आहे आपल्याला. मनोहर दादा गोळे यांना विनंती केली जाते आपण या मुख्य व्यासपीठावरती. प्रथमतः आपण सूरज यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. सूरज यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. पहा 2 सामने सूरजनी आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती जिंकले. स्क्रीनवरती इकडे सूरजला दाखवलं जात आहे. अशोकदादा गोळे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सूरज यांना दिले जातोय. आणि त्यानंतर भैरवनाथ बोरगाव या टीमच्या ऋषीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ऋषीला पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. अशोकदादा गोळे यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देत आहोत. ऋषीनी देखील चांगली बॅटिंग केली. तब्बल 24 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. षटकार खूप चांगले ठोकले आणि त्याच कारणाने की काय मॅच क्रमांक 2चा सामनावीरचा पुरस्कार आपण ऋषी यांना देत आहोत. अभिनंदन ऋषी, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच. लवेश सर यांच्याकडे जाऊया आपण. यस थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सर्वांचं सरसे स्वागत. मॅचला होते सुरुवात. गोळीबारी विपक्ष दसवडी या 2 टीम दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून गोळीबारी टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय दसवडी टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सचिन दादा बेलोशे यांच्या माध्यमातून अंडर 25 आणि 40+ सर्व खेळाडूंना या ठिकाणी टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आले आणि त्याच टी शर्टचं अनावरण या ठिकाणी केलं जातं. कॅमेरामॅनला मी विनंती करतो ओमसाई MTC थोडंसं कॅमेरा आपण अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फोकस करा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो अंडर 25 आणि 40+ असा प्रेक्षणीय सामना आहे आणि त्या प्रेक्षणीय सामन्याचे टी शर्टचं अनावरण या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही करत आहोत. अंडर 25चे सर्व खेळाडू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर 40+ ज्यांनी गोळेवाडी गावसाठी अप्रतिम क्रिकेट खेळलंय ते सर्व खेळाडू तुम्हाला अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. पहा क्या बात आहे, अप्रतिम दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. फोटोग्राफ्स नक्की अगदी आपल्या वर्षभर आपल्या गॅलरीमध्ये नक्की राहतील कारण हे तुम्हाला अंडर 25 आणि 40+चे सर्व गोळेवाडीचे खेळाडू एका फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. टी शर्टचं अनावरण केलं जात आहे. प्रेक्षणीय सामना दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या 2 टीममध्ये अंडर 25 आणि 40+ असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षणीय सामना दुपारच्या सत्रामध्ये अंडर 25 गोळेवाडी आणि 40+ गोळेवाडी. आणि ज्यांनी संपूर्ण टी शर्ट स्पॉन्सर केलेत ते अर्थातच आमचे सचिन दादा यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. थँक्यू सो मच सचिन दादा, आपण टी शर्ट दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. मॅचला होईल सुरुवात.
जाऊया लवेश सर यांच्याकडे. धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच संतोष देसाई सर. अगदी मागील 3 मॅचमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला. शुद्ध मराठी गुडवा आणि एक चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकत असतो आणि त्यांचा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि आपण पाहिलं सचिनदादा गोळे यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत केलेत अंडर 25 आणि अंडर 25 आणि 40+ गोळेवाडी असा सामना आपल्याला प्रेक्षणीय सामना रंगताना पाहायला मिळेल. त्याच्यासाठी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळाले. टी शर्टचं अनावरण झालं. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली दसवडी संघाची 1-1. हो, याकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. विकेट मिळेल का? हो, कॅच ड्रॉप होतोय. जजमेंट खराब राहिलं फिल्डरच्या माध्यमातून. शॉट मिड विकेटला क्लिअर करायचं होतं फलंदाजाला, परंतु कनेक्शन खराब राहिला आणि त्या कारणामुळे या बॉलवरती जीवनदान मिळते फलंदाजाला. धाव मिळेल एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 2 धावा लागलेत स्कोर कार्डवरती. टॉस जिंकला गोळेवाडी संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी दसवडी संघाला मात्र इन्व्हाइट केले. 4 षटकाचा सामना आहे. टोटल रन्स 2 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज सागर गोळे या गोलंदाजाला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल सीमारेषा बाहेर जातोय. पहा, चला त्वरित बॉल द्यायचा आहे. स्वयंसेवक लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पोचा. सीमारेषा बाहेर सर्वांना मी विनंती करतो, स्वयंसेवकांना आपण मैदानाचा ताबा घ्या. नितीन गोळे, आदी गोळे, युवराज चव्हाण, शुभम गोळे, पियुष गोळे, ओमकार गोळे, ओमकार किशोर गोळे, विकास गोळे, यश शिवाजी गोळे, नितीन गोळे, बाबू गोळे, सर्वांना विनंती करतो की जेणेकरून सामना थांबणार नाही. सामन्याला मात्र लगेच सुरुवात होईल, याच्याकडे लक्ष असू द्या. कारण 7च्या आतमध्ये आपल्याला बक्षीस वितरण सोहळा सर्व ग्रामस्थांच्या शुभ हस्ते आपल्याला पार पाडायचा आहे आणि सर्व सामने लख प्रकाशात होतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं फक्त 2 सामने राहिले होते, परंतु फार डिले झाला आणि त्या कारणामुळे उशीर झाला कालच्या दिवसामध्ये देखील. आजच्या दिवसामध्ये तसं करून जमणार नाही आपल्याला. लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. लॉंग हॉपमध्ये फिल्डर तैनात आणि बॉल सीमा पार पॅकेट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला. फिश शेपमध्ये 4 धाबा या बॉलवरती मिळतील. 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या 7 या आकड्यावरती. फलंदाज युवराजच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. 7 ऑन बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती लागले गेलेत. पाच बॉलचा खेळ चाललाय. सागर गोळे गोलंदाजी ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक लाजवाब फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, अंतिम बॉल यावरती देखील अलॉंग द बॉडी हा बॉल पाहायला मिळाला. टप्पा काल्यानंतर बॉल स्विंग झाला, आतमध्ये वळतोय. निर्धाव बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची होईल समाप्ती. बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा 1-7. बॅटिंग करत असताना दसवडी. तर शुभ सन्मानाकडे आपण बोलणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो अंडर 25 आणि 40+ जो प्रेक्षणीय सामना आहे त्याच्यासाठी आम्हाला टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेत. अर्थातच समाजसेवक आहेत आदरणीय सचिन अशोक बेलोशे दादा यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. आणि सुदेश गुळे नाना यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण आदरणीय सचिन दादा बेलोशे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची कोड आठवण म्हणून जाणता राजा चषक देऊन सचिन दादा यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान जरूर केला जाईल. हॅलो शेख. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न फसला होता. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. तर आदरणीय ज्यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट पाहतोय सचिन अशोक बेलोशे दादा यांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जाईल. नाना यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. तर षटक संपल्यानंतर आपण सन्मान घेऊया.
ओ यावेळी टप्पा खाल्यानंतर बॉल राईस झाला, टेक ऑफ होत असताना आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी सुयशच्या माध्यमातून. सुरेश माफ करा, सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोटल 2 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. चांगलं षटक पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावते, 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 9 ऑन अ बोर्ड. एक विकेट बाद झाला. यावेळी देखील मिस टायमिंग स्लो काढब्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. यावेळी कॅच ड्रॉप होणार नाहीये. विकेटचं पतन. दुसरा धक्का दसवडी संघाला फलंदाज बाद. तर आज सुपर संडे आपण पाहतोय आणि सुपर संडे असल्या कारणानं आपण पाहतो गोळेबाडीची सन्मानाची आणि मानाची स्पर्धा पर्व पहिलं ओम गोकर्णेश्वर चषक 2026 मध्ये अतिथी मंचावरती सर्व मान्यवर आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना दसवडी टीमनं. टॉस जिंकून गोळेबाडी संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये चांगला निर्णय जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली गोळेबाडी टीमकडून. दुसरा षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या 2 बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतो. 4 षटकाचा सामना आहे. ओमकार स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. सुरेश ची लाजवाब गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळी देखील फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. अनदर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा हदरा बॅटिंग करत असताना दसवडी टीमला आल्या पावली माघारी ओमकार. खऱ्या अर्थाने आपण पाहतो विशेष सहकार्य आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मदत केली त्यांचा मी जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून नाम उल्लेख करेल. आदरणीय माननीय श्री शंकरराव मोरे साहेब, तसेच माननीय श्री सुरेश दाजी सनस, आदरणीय संपत भाऊ कळंबे, माननीय श्री विलास पवार दादा, सुनील दादा मांढरे साहेब, आदरणीय शांतारामजी गोडे तात्या, आदरणीय राजेंद्र शिर्के दादा, कुमार अवनी विकास गोडे. याच दरम्यान माननीय श्री कृष्णदेव गोडे दादा अष्टपैलू खेळाडू आहेत. माननीय श्री रुपेश कदम दादा, माननीय श्री नितीन मांढरे दादा समाजसेवक, आदरणीय रणजित बडे दादा, या सर्वांचा मी मान्यवरांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थाने प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं 30,000 रुपये, ते म्हणजे आदरणीय स्वप्नील दादा पवार यांचा मी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत. या बॉलवरती सिंगल आले. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल 10 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये धावसंख्या येऊन पोहोचले. स्वप्नीलदादा पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहतो जेव्हा खरं तर गोळेबाडी टीमला निश्चितरित्या गरज पडेल तेव्हा मात्र उभं राहणारा व्यक्ती म्हटलं की आम्ही आदराने त्यांचं नाव घेतो. आदरणीय स्वप्नीलदादा पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देखील 30,000 रुपयाचं आम्हाला कॅश प्राईज लाभलं आहे. त्याचं पुनश्च आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस 3 बाद 10 दसवडी या संघाची धावसंख्या. जाऊया शुभ सन्मानाकडे, जिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक संतोष देसाई सरांकडे आपण बोलणार आहोत. कॅमेरामॅनला विनंती करूया की अगदी मुख्य व्यासपीठावरती तुम्ही कॅमेरा मूव्ह करा. आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलंय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय. खरं पाहिलं तर संपूर्ण समर्थ 11 फलटण या टीमचे संघमालक आहेत. त्याचबरोबर गोळीबाडी गावावरती विशेष प्रेमचं ज्यांचं राहिलंय अर्थातच श्री स्वप्नील दादा पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या संपूर्ण गोळीबाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती करत आहोत.
प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अर्थातच संघ मालक समर्थ 11 फलटणचे सर्वे सर्वा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि एक दमदार व्यक्तिमत्व अर्थातच श्री स्वप्नील दादा पवार यांचा एक विशेष सन्मान या आपण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. समस्त ग्रामस्थ मंडळ गोळीवाडी यांच्या माध्यमातून आपण मुख्य व्यासपीठावरती संघ मालक समर्थ 11 फलटण अर्थातच स्वप्नील दादा पवार यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. थँक्यू सो मच दादा. आपल्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार. त्याचबरोबर दादांना या क्रिकेट स्पर्धेची आठवण भेट म्हणजे सन्मान चिन्ह देखील आम्ही दादांना देत आहोत. या स्पर्धेची गोड आठवण भेट खरं पाहिलं तर एक आकर्षक ट्रॉफी देखील दादांना या ठिकाणी आपण देत आहोत. सन्माननीय सचिन दादा पवार यांना आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर अलीम मनेर यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. स्टार क्रिकेटर अलीम मनेर यांचा देखील विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. स्टार क्रिकेटर अलीम मरेल यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खरं पाहिलं तर सन्माननीय स्वप्नील दादा पवार यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर स्टार क्रिकेटर राहुल दादा जाधव यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. राहुल दादा जाधव यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. समस्त ग्रामस्थ मंडळ गोळीवाडी यांच्या माध्यमातून आपण सन्मान आपण करत आहोत. स्टार क्रिकेटर राहुल जाधव यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य देण्यात आलंय अर्थातच समाजसेवक आदरणीय आमचे सचिन दादा बेलोशे यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अंडर 25 त्याचबरोबर 40+ एक मॅच आहे, प्रेक्षणीय मॅच, आणि या प्रेक्षणीय मॅचचे सर्व टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेत समाजसेवक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस अर्थातच सचिन दादा बेलोशे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट सौजन्य देण्यात आलंय अर्थातच सचिन दादा बेलोशे यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचबरोबर आपण या स्पर्धेची गोड आठवण भेट अर्थातच आकर्षक ट्रॉफी देखील दादांना या ठिकाणी दिली जाते. अंडर 25 आणि त्याचबरोबर 40+ प्रेक्षणीय मॅच आहे आणि या प्रेक्षणीय मॅचसाठी संपूर्ण टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेत सचिन दादा बेलोशे आपलं मनापासून आभार आणि त्यांचा सन्मान देखील आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सर्व मान्यवरांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा आभार व्यक्त करतो आणि स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे सामना आपण पाहतोय दसवडी विपक्ष गोळेवाडी सगळ्यांनी नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि टोटल स्कोर कार्डवरती धावा बॅटिंग करत असताना दसवडी टीमने 12 धावा बनवल्यात. अर्धी सेनाच्या वरती म्हणजे 6 गडी बाद 12 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहत आहोत. सध्या स्कोर कार्डवरती तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी स्विंग अँड मिस, स्लोअर बन पद्धतीचा बॉल, टप्पा काढल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसरतोय. अशा रीतीने 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या क्रीज धावसंख्या 6 बाद 12 दसवडी संघाची. थोडं स्पीडअप करा. 3 षटकाची समाप्ती झाली. 4थ्या षटकाला इथून सुरुवात केली जाईल. अंतिम षटकामध्ये धावा बनवणं दसवडी साठी गरजेचं राहील, कारण टोटल फक्त स्कोर कार्डवरती 12 धावा लागलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. पहा पुढील होणारा सामना मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू. आज रविवारचा दिवस. उळूम विपक्ष दसवडी ब, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत.
दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय. उळूम विपक्ष दसवडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधा टॉसचा बॉक्स या कक्षाशी. लगेच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. चौथ्या षटकाला सुरुवात. स्लॉग ओव्हरचं षटक ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. स्वेलेकच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. घोषणा क्षेत्रामध्ये बॉल दाखल झाला. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल डबलने काम बनणार नाहीये. कमीत कमी फायटिंग स्कोर उभा करावा लागेल दसवडी या संघाला. टोटल स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय लागले 13 ऑन बोर्ड. टोटल 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकामध्ये गोलंदाज आदित्यला आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये टोटल आपण पाहिलं प्रथम क्रमांकासाठी 30,000 रुपयाचं बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकासाठी 20,000. तृतीय क्रमांकासाठी 10,000 रुपये रोख रक्कम विथ ट्रॉफी. किंग्स ट्रॉफ्या खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय. खराब कामगिरी राहिली दसवडी संघाची. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं खऱ्या अर्थाने आदरणीय स्वप्नीलदादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले आहे. ते देखील इथं स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आम्ही स्वागत करतो. द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं खऱ्या अर्थाने 20,000 रुपयाचं कॅश प्राईज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आदरणीय डॉक्टर अमोल धोंडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. समाजसेवक आहेत. त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत व्यक्त करतो. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण खऱ्या अर्थाने पाहतो. 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि ट्रॉफी इथं देण्यात येणार आहे. ते आदरणीय व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घोडे दादा यांच्यामार्फत आम्हाला तृतीय क्रमांकाचं 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. यावेळी गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. थ्रू दी कमर्स बॉल निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु फिल्डिंग देखील जबाब बॉलला पाहायला मिळते. अंतिम क्षणी बॉल अडवला जाईल. पिंटूने जर षटकार मारला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज ओमकार याच्या माध्यमातून देण्यात येईल. ओमकार वाडकर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. स्कोरर आहेत आणि आपण पाहतोय सर्व चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथून देण्यात आले. किंग्स ट्रॉफी अगदी गोल्ड अँड सिल्वर ट्रॉफी आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आदरणीय संजय दादा गोळे यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत व्यक्त करत आहोत. सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून पुनशा हार्दिक स्वागत करतो. खराब कामगिरी आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना दसवडी अ संघाकडून. नेक्स्ट मॅच दसवडी ब म्हणजे त्यांच्याच गावातील दुसरा संघ आपण पाहणार आहोत. दसवडी ब विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी संघ उळूम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या, जेणेकरून आपण पहिल्या इनिंगचा जसा खेळ समाप्त होईल तसं आपण टॉसकडे वळणार आहोत. हो यावेळी देखील क्लीन बोल्ड सुपर गोलंदाजी. गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये आदित्य अगदी आनंदा गोळे यांच्या तालमीतून घडलेला हा खरं तर गोलंदाज लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतो. अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने डेथ ओव्हरमध्ये आपल्याला धावा अतिरिक्त पाहायला मिळतात, परंतु इथं थोडंसं विपरीत पाहायला मिळते. त्याचं कारण एकच की गोलंदाजी आदित्यची तितकीच चांगली पाहायला मिळत आहे. चला पुढचे दोन्ही संघांना विनंती करूया की आपण टॉससाठी या. उळुंब आणि दसवडी ब संघ टॉससाठी या, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आता इनिंग ब्रेक होईल तिकडे तुमचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. धन्यवाद. यस खऱ्या अर्थाने आपण पाहतो संतोष सर अगदी आनंदा गोळे यांच्या तालमीतून घडलेला आदित्य लाजवाब गोलंदाजी करतोय. आनंदा गोळे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. सुपर गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि नियंत्रित मारा मैदानाच्या आतमध्ये आदित्यच्या माध्यमातून पाहतोय आपण. शेवटचा बॉल आहे. अंतिम बॉलवरती इथून चौकार षटकार येईल का? थोडासा स्कोर बोर्डला ऊर्जा निर्माण इथून करेल का? फलंदाज नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लास्ट विकेट आहे. 10 विकेट गमवलेत. ऑल आउट होईल का हे पाहावं लागेल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल षटकातला.
हो लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय धाव एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा 16 लागले दसवडी संघाच्या आणि फक्त 17 धावांची आवश्यकता गोळेवाडी या संघाला. अगदी अप्रतिम दर्जाची कामगिरी गोलंदाजाने केली गोळेवाडी टीमने. चला टीम उलुंब आणि टीम दसवडी ब कॅप्टनना विनंती करूया टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा आपण टॉससाठी. दसवडी ब संघ कॅप्टन आलेत का? दसवडी ब संघ. उलुंब टीमचे कॅप्टन ती तरी आलेत का कालचे जिंकलेले? अनाउन्समेंट नाही, तुम्ही एक जण कॉन्टॅक्ट मध्ये राहा टीमांच्या, त्यांना फोन करा बाबा तुमची मॅच आहे संडे, आता एकदम व्यवस्थित मॅच चालले तर टायमिंग वर सगळं संपलं, गॅप नाही पडला पाहिजे, आता परफेक्ट चालले तेच ना. घ्या म्हणजे तुम्ही चेंज बिन करा. चला पुढील होणारी मॅच उलुंब विपक्ष दसवडी ब. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधा. इनिंग ब्रेक झाले त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आज मित्रांनो स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये सर्व टीमला मी विनंती करतो की आयोजन कमिटीने जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये आपण उपस्थित राहा. दसवडी ब संघाचे कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. उलुंब टीमचे कॅप्टनना विनंती करू की आपण टॉससाठी या. मित्रांनो उलुंब टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय वारंवार तुम्ही कुठे असाल तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आम्ही टॉस तुमचा करणार आहोत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. उलुंब टीम मित्रांनो रविवार आहे, संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा मॅचेस आपल्याला असतात हे सगळ्यांना माहिती आहे. आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. उलुंब टीम कॅप्टनला आम्ही विनंती करतोय प्लीज आपण टॉससाठी या. उलुंब टीमच्या कॅप्टनना विनंती करूया टॉससाठी या. चला टीम गोळेवाडी असंघ आपले बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला प्लीज गोळेवाडी असंघ चला सामन्याला सुरुवात करूया. धन्यवाद. चला गोळेवाडी टीम आपण आपल्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. टोटल 16 धावा झाले. 17 धावांचे लक्ष आहे. सोपं आव्हान आहे. तो अवघड बनवेल का दसवडी असंघ हे देखील आपण पाहूया. कारण लो स्कोरिंगच्या मॅचेस बऱ्याच वेळा हाय व्होल्टेज होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे गोलंदाजी ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये गोळेवाडी टीमने केली तशीच द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचे दसवडी असंघाला तर मात्र ही गोलंदाजीची कामगिरी चांगली बजवावी लागणार आहे. आमचे साथी स्कोरर किरण फणशे हे देखील त्या गावाला बिलॉंग करतात आणि दसवडी असंघाची कामगिरी आपण पाहिली खऱ्या अर्थाने फार खराब पाहायला मिळते आणि ते देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने खऱ्या अर्थाने आपण त्यांना पाहतो. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम गोळेवाडी आपण लगेच पाठवायची आहे. टोटल 17 धाबींचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सागर आणि दीप हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सलामीला. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. चला टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करतो स्वप्नील दादा पवार यांना विनंती करतो दादा या आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस आपण करत आहोत. उलुंब टीम कॅप्टन या लगेच धावत चला. दसवडी टीम या आपण. उलुंब टीमचे कॅप्टनना विनंती करूया थोडं धावत या प्लीज. सन्माननीय स्वप्नील दादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी मित्रांनो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय आणि विशेष प्रेम राहिले गोळेवाडी गावावरती स्वप्नील दादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. उलुंब टीमच्या कॅप्टनना विनंती करूया आपण या लगेच. उलुंब टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. सामना चालू करायचा आहे. उलुंब टीमच्या कॅप्टनना विनंती करूया की आपण टॉससाठी या प्लीज. उलुंब टीमचे कॅप्टन टॉससाठी या आपण लगेच.
मिस्टामिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि झेल कॅरी केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन होईल. सलामीला आलेला सागर मैदानाच्या बाहेर. टॉस का बॉक्सच्या कक्षामध्ये संतोष देसाई सर जोडले गेलेले आहे. टॉस केला जाईल. उलूम विपक्ष आपण पाहिलं दसवडी ब. थोड्याच वेळामध्ये टॉस होणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आदरणीय सुरेश दादा गोळे यांच्या माध्यमातून अधिक गोळे यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन गोळे हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंगसाठी. टोटल 17 धाब्यांचं लक्ष आहे. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर विकेट. चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी झाली गोळेवाडी टीमची आणि त्याच्याच प्रकारे आपण पाहतो टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न अद्याप मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलने केला आहे. इकॉनॉमिकल षटक फेकण्याचा प्रयत्न इथून जरूर पाहिला जातोय. 17 धाब्याचं लक्ष आहे, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये धावा वाचवल्या पाहिजेत असं काहीतरी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दसवडी असंघाकडून आपण पाहतोय. स्वप्नीलच्या माध्यमातून गोलंदाज तयार. षटकातला तिसरा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करत असताना अर्जुनला आपण पाहणार आहोत. स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईक एंडवरती दीप हा देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईट कट, वेट अँड ऑटचा फटका डी झोनमध्ये जातोय. थँक्यू. कॅमेरामॅनला विनंती करूया की अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एका मिनिटासाठी तुम्ही कॅमेरा घेऊन या. कॅमेरामॅन प्लीज. टॉस आपण करत आहोत. दसवडी ब आणि त्यांच्या विरोधामध्ये उळुंब असा सामना आहे. सन्माननीय स्वप्नील दादा पवार ज्यांनी या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलं आहे अर्थात GCC गोळेवाडी, तर दुसऱ्या बाजूला ओम गोकर्णेश्वर चषक असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. ओके, दोनपैकी एक तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? कॉल देताय तुम्ही? ओके. एका बाजूला गोळेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचं शीर्षक ओम गोकर्णेश्वर चषक आहे. दोन्हीपैकी एक कॉल द्यायचा आहे. सरांना विनंती करूया, हवेमध्ये स्पिन करा. हो, गोळेवाडी आहे. ओके. गोळेवाडी हा कॉल आहे आणि ओम गोकर्णेश्वर चषक या स्पर्धेचं टायटल आलंय. टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग घेईल पहिली आम्ही. थँक्यू सो मच. मी स्वप्नील दादांकडे जाईन. स्वप्नील दादा, टेनिस क्रिकेट तुमचा देखील संघ, आपण क्रिकेटमध्ये खेळताना तुम्ही स्वतः संघ मालक आहात. गोळीवाडीचं प्रथम आयोजन आहे आणि प्रथम आयोजनासाठी तुमच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विशेष सहकार्य करण्यात आले. तुमचे 2 शब्द या क्रिकेट स्पर्धेसाठी. येस, नक्कीच. आल्याला मी जर जस्ट पाहिलं तर जे काही सराउंडिंग्स आहे आणि जे काही क्रिएशन आहे की आयोजन जे एकदम प्रॉपर पद्धतीने केलेलं आहे. आणि नक्कीच मी सांगू शकतो की जे आयोजन कमिटी आहे त्याच्यामध्ये जे गोळी परिवार आहे ना, सो हा अल्टिमेटली जर पाहिलं तुम्ही तर हा माझ्यासोबत आहे ना, जवळपास 12वीपासून माझ्यासोबत आहे. सो फलटण बेसिसवरती मी जे काही टुर्नामेंट्स खेळलेत आतापर्यंत जे काही करत आलो आहे, सो हे जर माझ्या स्क्वॉडमध्ये जर पाहिलं तर 4 ते 5 लोक हे ऑलवेज गोळीवाडी संघातलीच असायची मुलं, जसे की ऋषी असेल, अबी असेल वगैरे, किरण असेल, नितीन वगैरे असेल. सो एंटायर हे मी तुम्हाला सांगू शकेल की हे गोळीवाडीची जी मुलं आहेत त्यांना हे नॅचरली अडॉप्ट केलं आहे क्रिकेट त्यांच्या रक्तामध्ये. कारण की ते येस मी सांगू शकतो, कारण की ते त्यांचा परफॉर्मन्स हा एकदम नॅचरल आहे. त्यांना असं कुठेही तुम्ही पाहिलं ना तर असं काही एकदम ट्रेनिंगची गरज नाही वगैरे. जे की उतरलं मैदानात की त्यांना माहिती आपला परफॉर्मन्स काय. सो त्या दृष्टीने जर पाहिलं तर त्यांचा जो अप्रोच आहे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं आता उभरलं आहे आणि हे आता तुम्हाला पाहायला मिळतं आहे. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. स्वप्नील दादा पवार यांचं विशेष आभार मानूया, कारण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलंय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण मॅच संपली की लगेच मॅचला तयारी कराल. स्वप्नील दादा पवार, आपलं देखील मनापासून आभार. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. धन्यवाद. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल धावसंख्या 3 धावा लागल्या आहेत. एक गडी गमावलाय. बाप बेटी की जोडी मैदान के अंदर है. दीप आणि अर्जुनला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने अर्जुन आणि दीप स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. अर्जुन यांचा सुपुत्र आपण पाहतो दीप नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. हसून काय बघे पाहिजे. अगदी वडिलांच्या सोबत क्रिकेट खेळायला मिळते. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आत दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतो. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. पहिला बॉल अक्षयचा निर्धाव फेकला जाईल. धावसंख्या छोटी आहे 17 धावा, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सेफ नसते.
तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉप करायचा, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. अजून एक निर्धाव बॉलची संगता, लगातारचा दुसरा बॉल इथून डॉट फेकला जातोय. कमालीचं षटक पाहायला मिळतंय गोलंदाज अक्षय. या गोलंदाजाचं पहिल्या षटकामध्ये फक्त धाबा खर्च केल्या 3 गोलंदाज. स्वप्नील या गोलंदाजाने लाजवाब गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अगदी नियंत्रित गोलंदाजी करतोय अक्षय. आपण सध्याच्या घडीला पाहतोय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोअर फुल टॉस लवकर पिक केला अर्जुनच्या बॅट मधून. मिड विकेटच्या दिशेने हा तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार. सुपर बॅटिंग पाय अर्जुन. लिझन प्लेयर आहेत, क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि सातत्याने अर्जुनच्या माध्यमातून चांगला खेळ गोळेवाडी संघासाठी केला जातो. त्यांचे सुपुत्र देखील नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत, क्रिकेटचा आनंद घेतात आपल्या वडिलांचा. जबरदस्त बॅटिंग, षटकारानं धावसंख्या पुन्हा पुढे चालले. टोटल 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शपरोड मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते. ऑफसाईड ऑप्शन बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या कारणामुळे पंचाने लगेच अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 रन, म्हणजे अजूनही 7 धावेची आवश्यकता आहे. हॅलो, 7 धावेची अजूनही आवश्यकता. डबल डिजिटमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 10 लागले. नेक्स्ट बॉल अक्षयचा आपण पाहतोय. मोठे फटके आपण पाहिले तर एकच मोठा फटका आलाय या षटकामध्ये. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. गोष्टांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते. धावसंख्या 11, 1ने पुढे चालले. उर्वरित बॉलचा खेळ बाकी शिल्लक 1 बॉल असेल या षटकातला. 5 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा खर्च केल्यात अक्षय या गोलंदाजाने. कमीत कमी 30-35 धावा असत्या तर मात्र एक फायटिंग स्कोर जरूर या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला असता. फायटिंग करू शकले असते दसवडी संघाचे खऱ्या अर्थाने गोलंदाज, परंतु धावसंख्या फार कमी पाहायला मिळते. फक्त अवघ्या 6 धावेची आवश्यकता. या बॉलला देखील कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल डी झोनमध्ये. सिंगल मिळेल अशा रीतीनं 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1/12. चला थोडं स्पीडअप करा. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या कडे धावसंख्या आपण पाहिली 6.00च्या सरासरीने 12 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. आता मात्र अवघ्या आपण पाहिलं तर 5 धावेची आवश्यकता. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती युवराज दाखल झाला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग आहे. कॅचची संधी, 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न आणि इथून कॅच ड्रॉप. रनआउटची संधी आहे परंतु चुकीच्या एंडकडे थ्रो केला आणि त्या कारणामुळे 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती अर्जुन स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती दीपला आपण पाहतो त्यांचे सुपुत्र. अगदी चांगला खेळ बहारला या मॅचमध्ये अर्जुनच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक षटकार जरूर या इनिंगमध्ये टोकलाय. षटकार आणि धावसंख्या 14 या आकड्यावरती अवघ्या 3 धावेची. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळी कॅचेस संधी. डाऊन द बॉल विकेट कीपर. आता मात्र कोणतीही चूक नाहीये. विकेटचा पतन. दुसरा हदरा टीम गोळेवाडी संघाला. अर्जुन तंबूच्या असलेला. चला पुढील होणारा सामना ओळून विपक्ष दसवडी ब दोन्ही टीम सज्ज राहायचा आहे. टॉस झालाय त्यामुळे जो काही निर्णय असेल तो घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. आपण लिडिंग घ्यायची लागले. सिंगल निश्चितरित्या मिळेल. या मॅचमध्ये औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जातं आहे कारण धावसंख्या आपण पाहिली
पहिल्या सत्रामध्ये फार कमी होती दसवडी संघाची आणि त्या कारणामुळे सोपा सामना झालाय गोळेवाडी संघासाठी. अवघ्या 2 धावेची आवश्यकता, 15 धाबा स्कोर कार्ड वरती लागले. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. युवराज गोलंदाजी ट्रॅक वरती 3 बॉलचा खेळ झाला. ओ यावेळी लाभ केलाय एम एस धोनी स्टाईलला सामना फिनिश. षटकारानं सामना फिनिश केलाय. वॉटर स्ट्रोक. 6 धाबा मिळतील या बॉलवरती आणि यावेळी संघ हा सामना जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत आणि आदित्यला विनंती करूया आपण या मुख्य व्यासपीठावरती आदित्यला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. चांगली बॅटिंग राहिली त्यांची आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. बॉलिंग चांगली केली, माफी असावी. 4 रन देत 3 विकेट एका षटकामध्ये घेतल्या. पहा काय गोलंदाजी केली. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. त्याचबरोबर सर्व आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ त्यांना सर्वांनाच विनंती करतोय आम्ही पुन्हा की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या आणि मुख्य व्यासपीठावरती बसून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्या अशी आम्ही तुम्हाला विनंती करू. चला पुढचे दोन्ही संघ आपण लगेच मैदानाच्या आत